कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. राम कृष्णा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा सुखाचे आगर वापर कुमादेवी वर. सुखाचे आगर वापर कुमादेवी वर. सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वर. सुखाचे आगर वापर कुमादेवी वर. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा. तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा. जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम. उजेडाची सोय आधीच करा, कारण त्याच्या प्रकाशात वाटेत तुमचा हा बॉक्स आहे. त्याच्यामुळे तो प्रकाश जिथे असायला पाहिजे तिथे असण्याची व्यवस्था करा. हा बॉक्स त्याच्या वाटेत आहे किंवा तिकडून 2-4 इकडे वळवा, ते नंतर काळोख पडल्यावर जाणवेल. नंतरचं आधीच जाणवलेलं बरं. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र
मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार जोजविले मच्छिंद्राने रखुमा बोला बोला विठोबा रखुमा आदिनाथ गुरु सकल सीता आदिनाथ गुरु सकल सीता आदिनाथ गुरु सकल सीता आदिनाथ गुरु सकल
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती पांडुरंग करो प्रथम संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा। त्यांना जे काही प्राप्त झालंय ते कोणत्या वाटेनं आलंय, कोणत्या परंपरेनं आलंय, त्याचा इत्थंभूत विस्तार सांगणारा हा अभंग आहे। विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा विस्तारत असताना सायंकाळची जी वेळ आपल्याला ह्या कीर्तन सभेने अत्यंत प्रसन्न करते आहे, त्या निमित्ताचा परिचय करून देणं अगत्याचं आहे। आज या महेश्वरी साधू आश्रमात, या मठात भगवान श्री महादेवाच्या आगमनाचा हा उत्सव आहे, आगमनाचा हा महोत्सव आहे। रमेश भाऊ ना आपले, त्यांच्या अत्यंतिक स्नेहाने, प्रेमाने आणि या सगळ्या भक्त परिवाराच्या सोबतीने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य असा सोहळा आणि त्यातली ही आजची सायं कीर्तन सेवा, महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीच्या सेवेने लाभूत असलेले प्रेममूर्ती एकनाथ महाराज कोष्टी यांच्या संपर्काने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। या उत्सवाचा संयोजक फार विवेकी असला पाहिजे। त्याचं कारण प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करावी या तुमच्या विवेकाला आमचे सलाम आहेत। विठ्ठला
म्हणजे महादेव बसवण्याकरता खरंच तुम्ही महादेवासारखाच माणूस आणला विठ्ठला. कारण विवेक हा ग्लॅमरच्या पलीकडे असतो आणि ग्लॅमर मधल्या माणसालाही विवेकच आवडत असतो बरं का. त्याला तो न आवडणं हा अविवेक आहे त्याचा विठ्ठला. छाती मला वाटतं लगेच दाबावी लागत असते, घुमत राहते. मंदिराची उभारणी इथून आपण सुरुवात करू. या विषयावर काही बोलावं लागेल. तसं मशीद का उभारावी या विषयावर बोलावं लागत नाही, चर्च का उभारावी या विषयावर बोलावं लागत नाही, पण मंदिर उभारलं पाहिजे हे वेळोवेळा बोलावं लागतं. हा आपला पुरुषार्थ आहे विठ्ठला. एखादा माणूस जर म्हणाला की मी देव धर्म परंपरा संस्कृती उपासना काहीच मानत नाही, समजायचा हा दीड शहाणा हिंदूच असला पाहिजे विठ्ठला. कारण बाकीच्या धर्मीयांना हे प्रश्न पडण्याचं काही कारण नाही. ते धर्माला धर्म मानतात. नित्याचा आचार आणि आवश्यक कर्तव्य म्हणजे धर्म हे सांगावं लागतं आपल्याला. रामाच्या देशात रामाच्या मंदिराचा निर्णय व्हायला 500 वर्षे लागावी. आम्हाला झोप कशी येते हो विठ्ठला. जास्त शिकल्याने भलता विचार करण्याची वाईट सवय लागली आपल्या लोकांना. आम्ही धर्म म्हणून देश म्हणून देव म्हणून काय विचार करू शकलोय. मला असं वाटतं अफगाणिस्तानचा तालिबान्यांनी घेतलेला ताबा हा जणू त्या विचारांच्या लोकांनी जगाला दिलेला डेमो आहे असं आम्ही कुठेही करू शकतो. आणि आम्ही असंघटित असल्याने तो सगळ्यात जास्त धोका आम्हालाच आहे. मला असं वाटतं आलेलं नैराश्य, बळावलेला आळस, दूर गेलेलं समाधान, हरपून गेलेलं सुख, विसरलेलं स्वरूप या सगळ्याची भेट पुन्हा घालता यावी यासाठी उभारलेली जागा तिला म्हणतात मंदिर. हे ऊर्जा स्थळ आहे. टेम्पल इज नॉट बिल्डिंग, दॅट्स अ एनर्जेटिक पॉइंट विठ्ठला. मंदिरात यावं कसंही पण जाताना जावं कसं याला मात्र अट आहे. रिकामी मोकळी झालेली पोकळपणा असलेली माणसं येतात मंदिरात, पण जाताना ती भरीव होऊन गेली पाहिजे. ती भरीव होऊन गेली पाहिजे. आणि हा भरीवपणा जीवनात यावा यासाठी या देवालयाची भरीव अशी उभारणी. किती छान वाटतं. तो रस्ता संपल्यावर असं वाटतं इथपर्यंत रस्ता आहे, इथून पुढे खरा मार्ग आहे विठ्ठल. म्हणजे असं वाटतं ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय चालू झाला तो रोड सोडल्यापासून. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छ्रितं नातिनीचं शैलाजिन कुशोत्तरम. संती वसविला ठाव जिथं गेल्यावर वैराग्याची दुनिव चढे, जिथं नामस्मरण करायला बसल्यावर बैसलिया उठो नावडे. पाऊला पाऊल आखी खाडीच दिली आपल्याला, पाऊला पाऊली उदके. किती सुंदर हा परिसर आहे. इथे राहणाऱ्या मठातल्या साधूजनांना खरंच अभिनंदन आणि धन्यवाद आहे की एखाद्या आश्रमाची अंतर्गत रचना कशी असावी त्याचा छान विचार आणि विस्तार आपण इथे केलेला दिसतो. तुमचा हेवा वाटतो की तुम्ही इथं दिवस रात्र केवळ भजन करून केवढा आनंद मिळवत असाल विठ्ठला. तसं भजन करायला मठाचीच गरज आहे असं नाही. भजन करणारा कुठेही गेल्यावर भजनच करतो आणि भजन न करणारा मठात आल्यावरही भजन करतच नाही. परंतु जिथं गेल्यावर सहजच भजनाची प्रवृत्ती होईल अशा पवित्रतम भूमीत येऊन मला आनंद वाटला बरं का. तुमच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा इथं आलो. लोक आम्हाला कुठं कुठं घेऊन जातात, अशा जागा फार कमी दाखवतात. छान वाटलं. म्हणजे आता डोंबिवली पश्चिमला आल्यावर वाल्मी भाऊ इकडे घेऊन येत चला आम्हाला विठ्ठला.
आपण मंदिराची उभारणी केली, का बरं? काय आवश्यकता आहे? त्या बेल्याला समर्थ पॉलिटेक्निक म्हणून कॉलेज आहे, आम्हाला त्यांनी बोलावलं. व्याख्यान आटोपल्यावर एका पोराने प्रश्न विचारला, तुम्ही महाराजात एक प्रश्न आहे म्हणे. म्हटलं विचारा. पण एरवी तारखा घेणारे येणार किती वाजता, मानधन किती भरायचं यापेक्षा मोठे प्रश्न त्यांच्या उद्धाराचे ते काही विचारतच नाही. तुम्ही विचारतात, बघूया काय आहे ते. त्यांनी फार सुंदर प्रश्न विचारला. देव जर सर्वत्र आहे तर मंदिर बांधून तो कोंडवला असं नाही का होत? त्याच्या व्यापकपणावर गदा येते. सर्वत्र आहे मग मंदिर बांधून तो कोंडवला असं नाही का होत? म्हटलं बाळा तसं नाही होत. देव सर्वत्र आहे मग तरी मंदिर का बांधायचं? तरी मंदिरात का जायचं? जो सर्वत्र आहे तो किती सुंदर आहे हे बघता यावं म्हणून मंदिर आहे. विठ्ठला निर्गुणाचा देव नाही असं नाही, आणि सगुणाचा देव देव नाही असंही नाही. निर्गुणाचा देव देव आहेच, तो देवच आहे, आणि सगुणाचा आहे तोही देवच आहे. मग हे निर्गुण ते सगुण असं का? निर्गुणासाठी काहीच करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. स्वामी विवेकानंदांनी भारतभर काय जगभर आश्रम बांधले. त्यामध्ये हिमालयामध्ये उत्तराखंडाच्या कॉर्नरचे जे डिस्ट्रिक्ट आहेत, अल्मोडा असेल, रुद्रप्रयाग असेल, चमोली असेल, कॉर्नरचे जिल्हे, हरिद्वार, पौडी, टिहरी, गढवाल हे खालचे. केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. चमोली जिल्ह्यातलं बद्रीनाथ आहे. उत्तर काशी त्या भागामध्ये मला वाटतं डेहराडूनचा आणि उत्तर काशीचा कॉर्नर तिथे यमुनोत्री आहे. तसा त्या कॉर्नरमध्ये मायावती नावाचं एक शहर आहे, त्याचं नावच मायावती आहे. त्याचा उत्तर प्रदेशाशी संबंध नाही, कारण तिथे सगळी माया सोडून गेलेली लोक राहतात. त्या मायावतीला एक आश्रम बांधला स्वामी विवेकानंदांनी, आणि त्याचं नाव ठेवलंय अद्वैत आश्रम. तिथे मूर्ती नाही, प्रतिमा नाही, काहीच नाही. कारण असं मूर्तीत सगुणात आलं म्हणजे त्या सत्तेतून खाली आगमन झालं ना, मग काहीच नाही. तिथं जायचं, अद्वैताचं चिंतन करायचं, अद्वैताच्या बोधावर राहायचं. तिथं काहीच नाही. मग तो बोध असताना हे मंदिर उभारा, देवाला आणा, हे टास्क कशासाठी? त्याचं उत्तर असं आहे, अद्वैताच्या बोधावर सगळ्यांनाच जाता येणं शक्य नाही, पण त्याच तत्वाची पूजा करायला भगवंत जेव्हा मूर्तीत येतो ना, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. किती झटकन निर्णय दिला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तो भजनाला, उपासनेला, सेवेला सोपा होतो. नाथ महाराज म्हणतात, निर्गुणाचा बोध कठीण. निर्गुणाचा बोध कठीण आहे हो. चराचरातला भगवंत डायरेक्ट कसं काय पाहता येणार? इथं माणसात माणूस दिसे ना आपल्याला. विठ्ठला मग मूर्तीत भगवंता. आता पुन्हा काही लोक अडचणी निर्माण करतील. झालं असं बरं का, स्वामी अखंडानंदांचं प्रवचन चाललं होतं काशीला. आता काशी म्हणजे तर्काचं शहर. तिथे उडिया बाबा नावाचे त्यांचे श्रद्धेय बसलेले होते, आणि हे म्हणाले, भगवंत 9 महिने 9 दिवस देवकी मातेच्या उदरात राहिले,
बुधवारी श्रावण कृष्ण सप्तमी उत्तर रात्री रोहिणी नक्षत्रावर प्रकट झाले. तिथून एक तर्कवान उठला. तो म्हणाला, देवाला गर्भवास सांगता काय? आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस देव राहिला म्हणजे देवाला पण गर्भवास आहेत काय? अखंडानंद स्वामी काहीच म्हणाले नाही. उडिया बाबांनी मध्ये तोंड घातलं. ते म्हणाले, का तुम्ही ज्याला देव म्हणता तो जगात सर्वत्र आहे का? तो म्हणाले, हो आहे. मग जो सर्वत्र असू शकतो तो आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला तर तुम्हाला काय त्रास आहे? विठाला जर तो सर्वत्र आहे हे तुम्हाला मान्य आहे, प्रतिमा तो देव कैसा नो हे. मग देव जर सगळीकडे आहे तर बसवली त्या मूर्तीत आहे ना, तो मान की. म्हणून त्या परमात्म्याची उपासना करावी, सेवा करता यावी यासाठी त्याला मूर्ती रूपात आणली. बरं, मनाला सुद्धा ध्येय द्यायला सोपं आहे ना, ते स्वरूप आठवलं की जमतं. काहीच नाही याचं ध्यान करणार कसं? आहे त्याचं होईना, नाही त्याचं काय होणार? म्हणून तो सोपा झाला. संतांनी असा तो येत नव्हता. आणिली ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. तो आला असंही म्हटलंय, तो आणलाय असंही म्हटलंय. त्याहीपेक्षा आमच्याबद्दल त्याला प्रेम आहे म्हणून त्याने ती केलेली ऍडजस्टमेंट आहे. आलासी आकारा अमुचिया साडा. मग मंदिरात करायचं काय? त्या मंदिर शब्दातच अर्थ आहे की तिथं काय करायचं. 3 पद आहेत ना, मंदिर. मम म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. पण हे परिणाम आहे आणि परिणाम आणता येत नाही. ते ज्याने जनरेट होतात ती साधनं आणावी लागतात. तुम्ही इफेक्ट नाही ट्रॅव्हल करू शकत, रिझन्स ट्रॅव्हल करू शकता. तुम्ही रिझन अप्लाय करा, इफेक्ट येतील ना त्याच्या मागे मागे. विस्तव आणता येईल, दूर कसं काय आणता येईल हो? तुम्ही विस्तव आणा. मग यत्र यत्र धूमोर तत्र तत्र वन्नी. जिथं अग्नी आहे तिथं धूर येणारच ना. सिद्धांत असला की जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे, पण धूर नाही आणता येत. काय आणावा लागतो? अग्नी आणावा लागतो ना. मला सांगा, सिगारेट ओढणारे धूर घेऊन येतात का? तर सिगारेटच आणावी लागते का? सिगारेट हे रिझन आहे, धूर हा इफेक्ट आहे. विठाला आणि त्याच्याने होणारा कॅन्सर हा सुपर इफेक्ट आहे. विठाला मला म्हणायचं काय की साधन आणता येईल, परिणाम नाही आणता येत. मला असं म्हणायचं आहे की परमात्म्याची सेवा करायची आहे, त्याची पूजा करायची आहे, त्याची उपासना करायची. तो असा सगुणातच आलेला बरा ना. सगुणातला हाताळता येतो. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी इथपर्यंत जाता येतं ना. किती सोपं आहे? जरा सोपं सांगतो तुम्हाला. समजा H2O आहे. H2O म्हणजे पाणी. 200 ml पाणी आहे, 200 ml H2O आहे. पण ग्लास न वापरता उचलून दाखवा. ते मला ग्लासच्या नावाखाली क्लास घेता का आमचा? 200 ml काय आहे? H2O. ग्लास वापरायचा नाही, काहीच नाही, आणि H2O असा उचलायचा. जमेल? काय म्हणणं आहे तुमचं? मी म्हणतो पण जमेल. चला आता कसं करता? काय करायचं बोला. 1 तास उरला. खांडवळवाल्याची खटवांग राहायची नाही. H2O उचलायचं आहे 200 ml हाताने, ग्लास न वापरता. जमेल? जमेल. कशाने? अर्धा तास ते H2O फ्रीजरला ठेवा. H2Oच ना. पाण्याचं रेणुसूत्र H2O आहे, बर्फाचं रेणुसूत्र H2Oच आहे. विठाला बर्फा त्याचा एकदा बर्फ झाला, मग आता उचलायला ग्लास लागेल का हो? किती जवळचा विषय आहे. कीर्तन ज्याला जवळचं नाही त्यालाही हा जवळचा विषय होता हो. पण तुम्ही मला एवढं लांब फिरायला लावलं. विठाला काय म्हणतात त्याला? आईस क्यूब म्हणजे सरबतासाठी वापरतात. विठाला
त्याच्यावर बरी संध्याकाळचीच वेळ आहे, चांगला विषय काढलाय. आईस क्यूब उचलायला कुठे क्लास लागतो, ते तर हातानेच उचलता येतं. जरा सोपं बोलू, पाणी रूप H2O म्हणजे निर्गुण परमात्मा, आणि फ्रीज मध्ये ठेवून त्याचा बर्फ झाल्यावर उचलायला आलेलं सोपेपण हा सगुण परमात्मा. तिथं जाल तर पारियाचा रवा होईल, आणि असं कराल तर करतळी आवळे होईल. विठाला तो इतका सोपा होतो, इतका सोपा होतो. पण असा सोपा झालेला त्याची उपासना कशी करावी हो? मंगलता, दिव्यता, रम्यता तिथे असली की उपासना घडते. मी आपल्याला हे सांगत होतो, हे परिणाम आहे. मंगलता परिणाम आहे कशाचा? उपासनेचा. दिव्यता परिणाम आहे विचारांचा, आणि रम्यता परिणाम आहे भावमयतेचा. इफेक्ट आणता येत नाही, रिझन्स क्रिएट करावी लागतील. इफेक्ट त्याच्या मागे येईल. गाईच्या मागे वासरू येतच ना, तसं हत्तीच्या मागे त्याचं शेपूट आहेच की. तसं आम्ही उपासना क्रिएट केली, जनरेट केली की मंगलता आपोआप येईल. अहो, ज्या मंदिरात नुसता सायंकाळचा हरिपाठ जरी होत असला तरी तिथं गेल्यावर छान वाटतं. तिथे गेल्यावर छान वाटतं. आपले सरकडे बाबा आहेत ना, ते एक उदाहरण सांगत असतात. ते म्हणाले, मी एका गावात सप्त्याला गेलो, मुक्कामाला राहिलो. संध्याकाळी जप करायला बसलो. सकाळी उठल्यानंतर जप करायला बसलो, हातात माळ घेतली. 2-4 मणी झाले, माळ खाली पडली. परत उचलली, परत जप करायला घेतला, परत खाली पडली. परत घेतली, परत खाली पडली. ते म्हणाले, मला प्रश्न पडला, ही माळ का बरं पडली? मग विचार केला, मी जप कुठे करतो? त्यांनी पाठी वाचली, ग्रामपंचायत कार्यालय. विठ्ठला जिथं उपासना चालते तिथं त्याला मांगल्य येतं. तिथं मांगल्य येतं. म्हणून पूर्वी संतांनी, साधूंनी जिथे उपासना केल्या तिथे जाऊन आपण करण्याचा अट्टास का करतो? ज्ञानेश्वरीचं पारायण कुठेही करता येईल हो, पण मग अजान वृक्षेच्या शीतल छायेतच ते करायला का जावं? कारण तिथे उपासनेने मंगलता आली. तिथं येणाऱ्या लोकांच्या अंतःकरणात स्फुरणाऱ्या दिव्य विचारांनी तिथं दिव्यता येते. तिथला विचार दिव्य पाहिजे, आणि भावमयता रम्यतेला जन्म घालते. खरं तर मंदिरामध्ये इतकं छान सगळं सांभाळलं गेलं पाहिजे. नेमकं आपण जातो ना, ते देवळात सगळ्यात जास्त ओरडणारी माणसं तिथंच भेटतात. काय अवघड आहे, मंदिरात ओरडू नये का? आपल्या समारंभात एखादा मुख्यमंत्री आला तर किती मोठा प्रॉब्लेम आला तरी माणसं हळू आवाजात बोलतात. कोणी आलाय? मुख्यमंत्री. मग ब्रह्मांडाचा नायक तिथे येऊन बसलाय, आपण किती सावधपणे बोललं पाहिजे. पण मंदिरात ओरडणाऱ्या केसेस कोणत्या? लगेच समजायचं, याला घरी ओरडण्याची मुभा नाही, तो इथं बॅकलॉग भरायला आलाय. विठ्ठल त्याला घरी कोणावरच खेकसता येत नाही, तो इथला रिचार्ज मारतो. त्याच्यामुळे इथून पुढे ध्यानात ठेवा, मंदिरात जर कोणी कोणावर ओरडताना दिसलं की समजायचं हे घरी रोमिंग आहे, हे इथं कार्यक्रम करायला आला आपल्या व्यासपीठावर. मंगलता, दिव्यता, रम्यता त्याला मंदिर म्हणतात. आमच्या डहाणूला एक थोर संत झाले, शांतिमा पजेवाणी. ज्ञानोबा यांची पूर्ण कृपा होती त्यांच्यावर. मामासाहेब पालघरला त्यांची प्रवचनं ठेवायची, आणि आळंदीकरांना बोलून म्हणायचे, माऊलीची कृपा झाल्यावर असं प्रवचन घडतं. विठ्ठला त्या म्हणायच्या, मंदिर बांधणं सोपं आहे, ते जिवंत ठेवणं कठीण आहे. मग मंदिर कशाने जिवंत राहतं? तिथल्या नित्याच्या उपासनेनं, नित्याच्या सेवेनं त्या मंदिरामध्ये जिवंतपणा असतो. आणि मंदिरं इतकी जिवंत असली पाहिजेत की लोकांच्या आयुष्याला आलेली मरगळ नष्ट झाली पाहिजे. मंदिरात आलेला माणूस येताना आणि जाताना कळलंच पाहिजे की याला दर्शन घडलंय, देव याला भेटलाय असं वाटावं. अशा सुंदर देवालयाची उभारणी इथे भगवान श्री महादेवांचं आगमन, स्थापना आज या ठिकाणी झाली. आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन किती डोळस आहे. मला असं वाटतं हिंदू धर्माबद्दल प्रथा, रूढी याच्या विरोधात सुधारणेच्या नावाखाली
जे अंधश्रद्धा नाही, श्रद्धा निर्मूलन चालतं. हा, लोकांच्या प्रत्येक परंपरेला सोडून हे कशाला करता, ते कशाला करता, ते कशाला करता, आणि यांच्या घरी सत्यनारायण व्यवस्थित चालतो. विठ्ठला त्याच्याकडे डोळसपणे तर पाहिलं पाहिजे ना. आपल्या संस्कृतीने प्रत्येकाला 5 देवांची पूजा रोज सांगितली आहे. गणपती, सूर्य, जगदंबा, विष्णू आणि भगवान महादेव. स्वाध्याय परिवाराचा विस्तार करताना पांडुरंग शास्त्री आठवलेंनी या 5 फार आग्रह धरला. त्याला पंचायतन पूजा म्हणायची. जगद्गुरु शंकराचार्यांनी वैदिक धर्मानुसार हिंदू धर्मियांना हे कंपल्सरी केलंय. कारण या 5 नुसत्या देवता नाहीत, ही 5 तत्व आहे. मला असं वाटतं पंचमहाभूत या देहात आहेतच, त्यांनी तो बनलाय, त्यांच्याकडून तो आणलाय. देह तो 5चा आणि उसना. पण त्याच्यात आपण क्रिएट करायचं, वाढवायचं काय, ते हे की पंचतत्वाची उपासना घडावी. गणपती बाप्पा ही बुद्धी तत्वाची उपासना आहे. बुद्धी लागते की नाही? जीवन जगण्यासाठी बुद्धी पाहिजे, कारण बुद्धी निर्णय करते. आणि जगामध्ये एवढी मिश्रण आपल्या पुढ्यात असतात की विवेकाने त्याचा निवाडा करावा लागतो. आणि ती बुद्धी सुबुद्धी व्हावी, जीवन कल्याणकारी व्हावी, याकरता गणरायाची आराधना उपासना आवश्यक आहे. आता गणपतीच्या पुढे जुगार खेळणं ही बुद्धीच्या पुढे उभी केलेली दुर्बुद्धी नव्हे काय? विठ्ठला आणि निर्लज्जपणा त्याहून हा असतो. आम्ही फक्त गणपतीनंच शालताव. असं वाटतं गणपती मखरात तसाच ठेवा आणि याला बुडवावा. विठ्ठला काही तर गणपतीला नवस करून लागी लागते. वा वा, ऐसी लागी लगन. गणपतीची उपासना ही बुद्धीची उपासना आहे. सूर्याची उपासना ही तेजस्वितेची उपासना आहे, आरोग्याची उपासना आहे. म्हणून त्याला नमस्कार करणारा माणूस कधी रोगी होणार नाही. त्याला नमस्कार म्हणजे कोणाला? सूर्याला. सूर्य नमस्कार अख्ख्या जगाने तो केला. आखाती देशांनी पण ओम म्हटलंच की. प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न तिथं असलेल्यांचा नाही, प्रश्न इथं असलेल्यांचा आहे. विठ्ठला आणि हा प्रश्न त्यांनी नाही, आपण वाढवलेला आहे. हो, आम्हाला पहिले धडा होता, जगन गाईला चरा घाल, मगन दूध काढ, हसन दूध पी. अरे गाई चारायला जगन, दूध काढायला मगन आणि प्यायला आयता. विठ्ठला आणि हे ऐकून मी फक्त हसन करणार काहीच नाही का? हा विचार जरूर करावा लागणार आहे. हा लक्षात ठेवा, त्यांनी मशिदी उभारल्या नाही, मंदिरांचे कळस छाटलेंवर घुमट केलेत, हे पक्क ध्यानात ठेवा. विठ्ठला त्यामुळे ओम त्यांनी म्हटलं ना, सूर्यनमस्कार केले. आरोग्यवान आणि तेजस्विता पाहिजे. काय लाचारासारखं जीवन. विनय आणि लाचार याच्यातली ती बारीक मर्यादा आहे, तीच संपून गेली. माणसं स्वतःच्या लाचारीला विनय म्हणतात आणि दुसऱ्याच्या विनयाला लाचारी. या व्याख्येचं का मूल्यांकनाचं अधपतन म्हणावं. तेजस्विता पाहिजे हो. माणसं चर्चा करतात, हल्ली भ्रष्टाचार खूप वाढला. अरे पण तू 2000 गेल्याशिवाय मतदानाला बाहेर पडला नव्हता. विठ्ठला लक्षात घ्या, तेजस्विता. जे माझं नाही ते मी घेणार नाही, ते मी स्वीकारणार नाही. अंधार होत असला तरी ज्या विषयावर मी प्रकाश टाकतो तो महत्वाचा आहे. विठ्ठला सूर्याची म्हणजे तेजाची गरज आहे की नाही? आपण मेहनत चालवली, ती लाईट चालू झाली पाहिजे. त्यामुळे हा विषय लाईटली घेऊ नका. हा, तिसरी बाब आहे जगदंबा. बळाची उपासना करा, शक्तीची आराधना करा. नायम आत्मा बलहीनेन लभ्या. आमच्या श्रुतीशास्त्रांचा कंठराव आहे की हा परमार्थ दुर्बळांना साध्य होणार नाही, तो बलवान पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं यांना काहीच जमलं नाही म्हणून हे कीर्तन करतात. विठ्ठला
सामान्य विद्येला पण जर ॲबिलिटी लागते, पात्रता योग्यता लागते, ही तर ब्रह्मविद्या आहे. किती ताकदीचा माणूस आहे. लोक एवढे डोकेबाज राहतात ना, ते म्हणतात महाराज आमचा मोठा मुलगा चांगला आहे, हा धाकटा नीट अभ्यास करत नाही, सांगून ऐकत नाही, शाळेत जात नाही, घेऊन जा तुमच्या बरोबर याला. मी म्हटलं मी घंटागाडी नाही विठ्ठला, हे बलवानाचं काम आहे, हे सर्वोत्तमाचं काम आहे. म्हणून जगदंबेची आराधना पाहिजे, शक्ती आवश्यक आहे. भगवान श्री विष्णूची उपासना पाहिजे. का? बळानंतर प्रेम हवंय. कारण शक्तिवान झालेली माणसं जगाला उपद्रवी ठरतात, पण बलवान असावा आणि जगाबद्दल त्याच्या अंतःकरणात प्रेम असावं. मला कोणी विचारलं गावात भाई असावा का असू नये, मला कोणी काही विचारतं, मी मात्र उत्तर व्यवस्थित देतो. गावात भाई असावा का असू नये. मी म्हटलं का असू नये, देवाला मान्य आहे, आपल्याला काय अडचण आहे. पण गावात भाई असा असावा की त्या गावची मुलगी जर रात्री अपरात्री स्टेशनवरून चालत येत असेल आणि काही टुकार टोळक्यांनी तिची वाट अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यातल्या कोणतरी एखाद्याने म्हणावं, अरे त्या मुलीला छेडू नका, तुम्हाला माहितीये का ती त्या भाईच्या गावातली आपले दात पाडेल. असा भाई प्रत्येक गावात पाहिजे. विठ्ठला विठ्ठला सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं केलं पाहिजे. विठ्ठला म्हणजे प्रेमाचा विकास पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आराधना महादेवाची आहे. महादेव ही ज्ञानाची देवता आहे, महादेव ही वैराग्याची देवता आहे. का? सगळं करावं, सगळं ध्यानात घ्यावं आणि एक दिवस हे सगळं सोडावं. धरणाराने सोडणं लक्षात ठेवलं पाहिजे. सोडणं जमलं नसेल तर धरतानाच विचार केला पाहिजे. मुंबईहून एक विमान उडालं, दिल्लीहून उडालं, मुंबईला यायला निघालं. मला हे विमानाचं उदाहरण सांगायला आज कंटाळा किंवा वाईट वाटतं, कारण आपण काल बिपिन रावतांसारख्या एका राष्ट्रनिष्ठाला गमावलं. विठ्ठला काय ही चांगली माणसं उभी राहताना केवढ्या जणांचा हातभार असतो, त्या माणसाचे केवढे प्रयत्न असतात ते त्यांना माहिती. दिल्लीहून उडालं विमान, ते मुंबईला फिरतंय, खाली उतरतच नाही. एक जण कॉकपीट मध्ये गेला आणि त्या बोलला पायलटशी, काय विचार काय, किती फिरवता, उतरवा ना विमान. ते म्हणाले लँडिंगचा कोर्स शिल्लक राहिलाय. विठ्ठल चालेल का आता? टेक ऑफ लँडिंग नॉलेज शिवाय कम्प्लीट होणारच नाही, तसं धरणं सोडण्याच्या कौशल्याशिवाय होणारच नाही. भगवान महादेव विरक्तीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. त्यामुळे महादेवाची आराधना, महादेवाची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना आहे, ती वैराग्याची उपासना आहे. अशा महादेवांच्या आगमनाचा हा सोहळा गायलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. हरिपाठात, गुरुमालिकेमध्ये, गुरुपरंपरेमध्ये शेवटी आपण हा अभंग गातो. अभंग माहीत सगळ्यांना आहे, पण फार चर्चेला गेला नाही. हरिपाठ म्हणताना या अभंगाकडे आपलं लक्ष नसतं, कारण यावेळेला आपल्याला मागं पुढे ते नाचायचं असतं ना, ते डोक्यात असतं. बरं, ते आपण नाचत असताना कोण चुकीचं नाचतो तिकडे लक्ष असतं, त्यामुळे अभंगाकडेच नसतं. विठ्ठला ज्ञानोबारांची कमाल आहे. सगळी गुरुपरंपरा फक्त 3च ओळीत सांगितली. थोड्यामध्ये खूप सांगावं, हे ज्याला जमतं त्याला संत म्हणतात. आणि डोंगर उभा करावा आणि त्याच्यातून एखादा उंदीर निघेल एवढंच तात्पर्य, त्याला विद्वान म्हणावं. विठ्ठला 3 ओळीत संपूर्ण परंपरा. परत ती परंपरा सांगताना एवढ्या कौशल्याने सांगितली, प्रत्येकाची जोड निराळ्या शब्दाची आहे. करतो मी त्याचा विस्तार. 7 वाजेपर्यंत सगळं करायचं, 7च्या आत घरात. विठ्ठला ज्ञानोबारायांनी याची परंपरा सांगितली आहे, याची परंपरा सांगितली. कशाची? आपण इथपर्यंत जे आलोय ते कसे कसे आलोय, कुठून कुठून काय काय मिळालं. ज्ञानोबारायांचं कृतज्ञतेनं भरलेलं अंतःकरण या शब्दांच्या रूपाने अभिव्यक्त झालेलं आहे. लक्षात घ्या, आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ना, त्या ज्ञानाच्या प्राप्तीचे काही मार्ग आहेत.
एक तर ज्ञान प्रयत्नाने मिळतं. काही लोकांना ज्ञान प्रयत्नाने मिळालं, काही लोकांना ज्ञान प्रसादाने मिळालंय, काहींचं ज्ञान प्रतिभेचा परिणाम आहे. ज्ञानोबाराय इथे प्रयत्नाचा उल्लेख करत नाही, इथं प्रतिभेचा उल्लेख करत नाही, इथं आपल्याला मिळालेलं ज्ञान हा प्रसाद आहे असा उल्लेख करतात. ज्ञानाची प्राप्ती आहे ना, त्यासाठी प्रयत्न आहे. आता आमचे गोष्टी महाराज इतका गोड मृदंग वाजवतात. खर तर त्यांचा मृदंग वाजत नाही, त्यांचा मृदंग बोलतो. विठ्ठला विठ्ठला तो बोल कोणी वाजवेल, बोलतो विठ्ठला. कस काय जमलं होय हे? काही जादू झाली का रात्री? मला असं वाटतं मृदंग वादक जेव्हा मृदंग वादन करत असतो त्यावेळेला त्याचं मृदंग वादन सगळ्यांना कळतं. पण पहाटे उठून इंद्रायणीचा तो घाट त्याच्या सरावाने किती वेळा त्या मृदंगाच्या वादनानं निनादलाय हा ज्याचा त्यालाच माहित असतो. लोकांना असं वाटतं की छान आहे हो. आता आमचे दैभाती महाराज गातात, मंगेश महाराज गोड गळ्याने गातात. आपलं काय बाळाचं नाव? मकरंद. फार छान. मकरंद विठ्ठला. घेई छंद, हाच छंद घे. पंढरी भाऊ तुम्ही एवढं छान काम केलंय ना, म्हणजे खरा पंढरीनाथ आहे विठ्ठला. संगे गोपाळांचा मेळा. मला असं वाटतं तुम्ही जे करतात ना, तुमचं एक काम पाहून सावळाराम महाराजांना सगळ्यात जास्त आनंद होत असेल. विठ्ठला आणि ते छान संगे गोपाळांचा मेळा असतो. कारण हे पाहिजे, नुसते बुवा नको, युवा पण पाहिजेत की. ते घेऊन चाललं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हे पाहिजे. ही मंडळी गाते, जे इथं गातात सादर करतात बरोबर आहे, पण ते तसं घडावं यासाठी केला गेलेला रियाज तो किती असावा, त्याचं मूल्यमापन काय. आणि हे सगळं आयतं नाही मिळत महाराज. यासाठी यामागे उपासना असते, यामागे तपस्या असते, यामागे त्यांचे प्रयत्न असतात. त्यामागे प्रयत्न. त्यामुळे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न. 4 वर्षे आळंदीत अध्ययन असतं, पुढे 8 वर्षे कुठं काशीला थांबतात, 12 वर्षे कुठं ऋषिकेश. एवढ्या सगळ्या त्या प्रयत्नानंतर कुठेतरी तो अल्प स्वल्प प्रसाद हस्तगत होतो. ज्ञानाच्या प्राप्तीचा प्रयत्न हा एक मार्ग आहे. काही लोकांना ते प्रतिभेनं असतं, त्याला म्हणतात इनबिल्ट. कुठून डाउनलोड करायची गरज नाही, ते सोबतच आलेलं राहतं. ते तसंच राहतं महाराज. आचार्य यात्रे त्यांच्या दारात गाढ हो मरून पडलं. सगळ्यात बुद्धिवंताच्या दारात सगळ्यात निर्बुद्ध मेला. त्याने केला म्युन्सिपाल्टीला फोन, म्हणे अहो आमच्या दारात गाढव मरून पडलंय. तिकडे होता कोणतरी म्युन्सिपाल्टीत, त्यांनी केली उलटी पालटी भाषा. ते यात्रेनं म्हणाले अहो मग तुमच्या शेजारी गाढव मेलय, मग तुम्हाला काही शेजार धर्म कळतो की नाही? तर हो मला शेजार धर्म कळतो ना. म्हणे मग आम्हाला का फोन केला? नातेवाईकांना कळवावं म्हणून. विठ्ठला आता हे उत्तर किती पुस्तकं वाचल्यानंतर येईल सांगा. ते मुलाखतींसारखं प्रिप्लॅन करावं लागेल, पण त्याच्यात मजा नसते. काय काय माणसांमध्ये. बाबा महाराज सातारकर म्हणजे प्रतिभेचं उत्तम उदाहरण. काय झालं, मकरंद अनासपुरे स्टेजवर होते, बाबा महाराजांचा सत्कार. तर मकरंद अनासपुरे बाबा महाराजांनी त्याला विचारलं, मकरंद बरा आहे ना? नाना बरा आहे ना? चांगलं चाललंय, तुमचं काम चांगलं चाललंय. नाम फाउंडेशन. आमचं पण फाउंडेशन नामच आहे बरं. विठ्ठला प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी. प्रयत्नाने ज्ञान, प्रतिभेन ज्ञान.
आणि राहिला तिसरा विचार, प्रसादाने येतात. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याकडचं, खरं तर ज्ञानोबारायांकडे सगळंच आहे, त्यांच्याकडे प्रयत्न आहे, कारण प्रतिभेला प्रयासाची जोड पाहिजे, नाही तर ती वापरली गेली नाही तर कोमेजून जाते, हो मरून जाते, ती मरून जाते, ती मरून जाते. लक्षात ठेवा, अभ्यास करून कोणी कीर्तनकार होत नसतो, कीर्तन करता करता अभ्यास होत असतो. विठ्ठला पूर्ण अभ्यास करा मगच कीर्तनकार व्हा, असं जनरली कीर्तनकार सांगत असतात. कारण वाढलेले उमेदवार त्यांना अडचण करतील. विठ्ठला तुम्ही करत राहा ना, होईल, प्रयत्न करत राहा, प्रवाही होत राहा. प्रवाही असतं ते प्रभावी असतं. महाराज किती प्रयत्न ज्ञानोबारायांचे, उदाहरणं देताना प्रयत्नांची शिकस्त ध्यानात आली असेल. एकेका सिद्धांताकरता केवढा प्रवास आहे. एक नदी सापडली, थोडी वर्षा ऋतूत आणली, थोडी शरद ऋतूत नेली. जैसी वर्षा काळी सरिता चढो लागे, जैसा शरद कालू गे सरिता उठू लागे. मला एक कळत नाही, वाढण्यासाठीचा ऋतू नेहमी वर्षाच का असतो आणि उतरती कळा ज्या ऋतूत लागते तो शरदच का, मला माहित नाही. विठ्ठल तो ऋतू असा आहे ना, आला की नदीच काय, जिथं जिथं असेल ते सगळं उतरू लागतं. विठ्ठल मी फक्त ऋतूबद्दलच बोलतो. हा मला म्हणायचं काय आहे की काय ज्ञानोबारायांचे प्रयत्न. बरं किती प्रयत्न केलाय. माऊली म्हणते अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. बरं प्रतिभा केवढी हो, किती प्रतिभा असेल. एकेका उदाहरणा करता योजना करताना देवालय काय, शिवालय काय आणि वेश्यालय काय. जैसा वेश्या भोगी कवडावेची मग तरीची पुनयतीची, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. प्रतिभा आणि प्रयत्नांनी मिळवलेलं ज्ञान असताना ज्ञानोबा श्रेयवादाच्या करता उतरले ते परंपरेकडे. ते म्हणाले हा प्रसाद आहे, हा प्रसाद आहे. कुठून मिळाला, त्याच्या प्राप्तीचा आरंभ कसा झाला, ज्ञानोबारायांनी त्याची नोंद केली पहिल्या चरणापासून. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, हो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आरंभ करताना, सुरुवात करताना मूळ स्थानापासून केली, ते विसरू नये. खर तर जे जिथून ज्याचं आणलंय ना, ते त्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे. हल्ली एक नवीन जमाना निघाला, कोणाची वाक्य उचलायची ना आपल्या नावाने फेसबुकला खपवायची. विठाला
असतं आणि खाली आपलं नाव ठोकून देतो. अरे तू कुठून तरी जमा करून आणलंय, काही विकतो काय? जे ज्याचं आहे ते त्याच पाहिजे, नाहीतर ते ज्ञान आपल्याला सफल ठरत नाही, त्याचा प्रसादच मिळणार नाही. हो, काही एक अक्षर जरी कोणाकडून आणलं असेल तर ते त्याचं नाव घेऊनच सांगितलं पाहिजे. त्याचं नाव घेऊन नाही, आपल्याच कंपनीत तयार होतो, हा दुसरीकडून ऑर्डरने मागवतो. विठाला त्याशिवाय ते सुफल होत नाही. हो, थोडं महाभारतात जाऊन भारतात परत येऊ. भीमाला अशी एक विद्या येत होती. ती विद्या अशी होती, त्याने जर झाडाच्या मुळावर गदेचा फटका मारला तर त्या झाडावरची सगळी फळं खाली पडायची आणि त्यांचा आपोआप ढीग लागायचा. अशी विद्या होती. ती त्याला एका भिल्लाने शिकवली होती. दुर्योधनाला फार वाईट वाटायचं. का? त्याला येत नाही त्याचं नाही, आपल्याला ते येत नाही जे समोरच्याला येतं, हा मोठा प्रॉब्लेम राहतो. मग काय करायचं? शकुनी म्हणतो, काय रे बाबा, बीपीची गोळी चालू झाली, काय झालं? काय कसं काय झालं? ते म्हणाले, अडचण माझी जरा समजून घ्या. म्हणे काय? त्या भीमाकडे अशी एक विद्या आहे की मुळावर जर फटका मारला झाडाच्या तर सगळी फळं पडतात आणि आपोआप ढीग लागतो. ते म्हणाले, पहा, एखादी विशेष गोष्ट जर आपल्याकडे आणता येत नसेल तर ज्याची आहे त्याची घालवावी. फिलॉसॉफी ऑफ शकुनी. विठाला म्हणाले, मग कसं काय घालवायचं? त्यांच्याकडे फार पर्याय असतात. तो एक दिवस गेला, म्हणे करतो ना मी योजना. भीमाला भेटायला गेले शकुनी. कसं काय चाललंय? काय नाही, मस्त. म्हणे तुला ते फळांचं येतं? हा म्हणे येतं ना. मारला फटका, पडली सगळी फळं, ढीग लागला आपोआप. शकुनी म्हणाला, कोणाकडून शिकलास रे? कोणाकडून शिकलास? भीमाला प्रश्न पडला, काय उत्तर द्यावं. एखादं वाक्य सांगतात पण ते कुठल्या पुस्तकातून वाचले तो पत्ता लोक दाखवत नाहीत. विठाला त्यांना ही भीती वाटते, ह्याने पण तेच वाचलं तर कसं व्हायचं. त्याने सांगितलं, नाही नाही, हे माझं मलाच येत आहे. झाला भोग, माझं मलाच येत. शकुनी म्हणतो, मोहीम फत्ते. नेलं पुढे. भीमा, मार या झाडावर फटका. फळं सगळी पडली पण ढीग लागला नाही. विठाला ती सगळी कला ड्रेन निघून गेली. का? जिथला आहे तिथला उल्लेख झाला नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे, ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, तुमच्या देवाऱ्यात देवाचे फोटो असावे, तुम्हाला जे आवडतात त्यांचे फोटो असावे, आपले फोटो असावे, असं ज्यांना आवडतं त्यांचेही फोटो असावे. पण यातला एखादा नसला तरी चालेल, पण तुमच्या घरात सावळाराम महाराजांचा फोटो पहिला असला पाहिजे. आहे, त्याच्याशिवाय मंदिर अपूर्ण आहे, त्याच्याशिवाय आमचं भजन अपूर्ण आहे. या महादेव मंदिरातही तो फोटो लागेल. जबाबदारी तुमची. विठाला माझं तर म्हणणं आहे, आज आपण इथे हे हरी भजन कीर्तन हे करू शकलो ना, ही फक्त त्या एका महात्म्याची कृपा आहे. जर सोपं बोलू, मधल्या काळात खूप संप्रदाय वृद्धिंगत झाले या पट्ट्यात. लक्षात ठेवा, रानमाळ खडकाळ जमिनीची कोणीतरी खूप मशागत केली आणि नंतर उत्पादनं कोणती निघतात. त्याच्यामुळे मशागतीचा शेतकरी विसरू नका. विठाला आता आम्ही येतो, सगळ्या सुविधांनी हे सगळं करतो. त्यावेळेला सावळाराम महाराजांनी किती कष्टाने उभं केलंय हे, केवढं कष्ट. आणि जर त्यांनी आपल्या माळा घातल्या नसत्या तर आपण आता कुठं असतो सांगा? आता कुठे असतो त्याचा पत्ताच नाही. मी तर म्हणतो आपण वाम मार्गाला असतो, वाम मार्गाला. पण ही कृपा ही वामन मार्गाची कृपा आहे, म्हणून आपण वाम मार्गाला नाही. विठाला
ठाणे रायगड भागातला माणूस कोणत्या का संप्रदायाचा असला असे नका, पण पहिलं पूजन त्यांनी सावळाराम महाराजांचंच केलं पाहिजे. पण त्यांच्या कृपेनं हे सगळं उभं राहिलंय. तसं ज्ञानोबा म्हणतात ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, तसा आपल्या सकळ सिद्धांचा गुरु सावळाराम आहे. विठ्ठला विठ्ठला. ती कृतज्ञता असली पाहिजे. केवढी मेहनत आहे, केवढी मेहनत आहे. या असल्या खाड्या तर ते होड्यांनीच ओलांडून गेलेत कितीतरी भागामध्ये. आम्ही कीर्तनपूर लागलो तर गाडी घेतो, ते कीर्तनपूर लागले तर गाड्या विकाव्या लागल्या. सावळाराम महाराजांच्या 14 LP ट्रक होत्या. कीर्तन करता 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 एक 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 विकून टाकले. त्याच्यामुळे आता कीर्तनकाराला समृद्ध ठेवणं तुमची जबाबदारी. कारण काही भागात गेल्यानंतर कीर्तनकारावर फार आसूड ओढण्यात हुशार आहेत काही माणसं. आम्ही कोणाच्याच व्यासपीठावर जात नाही ना, आमच्या व्यासपीठावर या परंपरेचा सन्मान करत वावरलं पाहिजे. विठ्ठला. तुमच्या डोंबिवलीतलीच एक गडबड सांगतो. एक जण म्हणाला, महाराज लोकांना खूप मानधन द्यावं लागतं. म्हटलं अरे काय देतात, आणि आमच्या बापाने ट्रक विकल्यात, आता आमच्या गाड्या तरी नीट राहू द्या. विठ्ठला. बरं, पैसा मानधन या गोष्टी कीर्तनकाराच्याच वेळेला दिसतात. कोणी महाबळेश्वरला फिरायला गेल्यावर काहीच दिसत नाही. हो, माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक पाड्यात प्रत्येक वॉर्डात एक एक प्रवचनकार उभा राहायला पाहिजे. धर्म सांगेल कोण, शिकवेल कोण? तुमच्या घरी बायबल तुम्हाला फुकट येऊन समजावून सांगितलं जातं. तुळशीमाळ घालायला कसं तरी वाटतं. पोरं फॅशन म्हणून क्रॉस मात्र सहज घालू लागली. चाललोय कुठे हे पहा. विठ्ठला. महाराजांनी केवढे कष्ट घेतले. 4 कीर्तनं केली. 4 कीर्तन. त्या राव डॉक्टरांकडे ऍडमिट होते. ते एक दिवस सलाईन सकट कीर्तनाला जायला निघाले. आपण साक्षीदार आहात, मुद्रांबू आहेत. महाराजांच्या सोबत कायम सावलीसारखी राहिलेली सगळी मंडळी. त्यांचं स्मरण आम्हाला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, मला जो प्रसाद मिळाला त्याचा आरंभ तिथून आहे. नादी गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो आमुथी. हे सगळं तिथून मिळालेलं आहे. हे सगळं आम्हाला तिथून प्राप्त झालेलं आहे. हे तिथून आमच्यापर्यंत आलेलं आहे, पोहोचलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही मूळ पुरुष कोण सांगितलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा गुरु कोण आहे? आदिनाथ आहे. आदिनाथ म्हणजे भगवान महादेव. म्हणजे वारकरी संप्रदाय हा शैवापासून सुरू होतो आणि वैष्णवापर्यंत परिचय घेऊन थांबतो. मला असं वाटतं वारकरी संप्रदायासारखा समन्वय जगात कुठल्या संप्रदायात नसेल. ज्ञानोबाराय चालत निघाले आळंदीहून आणि गेले कुठे? पंढरपूरला. काय केलं माऊलींनी? तुम्ही उत्तर भारतात गेलात तर वाद होतात, शैव का वैष्णव. तिथं वीर शैव किंवा वीर वैष्णव असतात आणि दोघांमध्ये कमालीची वाद. शैव असला ना एकादशीला भजीच तळून खाईल आणि वैष्णव असला तर शिवरात्रीला वडे बनवून खाईल. विठ्ठला. पण वारकरी संप्रदाय इतका अद्भुत आहे. हो, मला वाटतं इतका महान आहे, अद्भुत आहे, तरी तो आम्हाला महत्वाचा वाटत नाही. हेच अद्भुत आहे. आता हेच अद्भुत. पांढऱ्या कपड्यातले हे साधूच आहेत ना, हे संतच आहेत. आम्हाला गोष्टी महाराजांचा वेश पांढरा आहे. हो, पण त्यांची वृत्ती भगवी आहे ना. विठ्ठला विठ्ठला. वृत्तीला पूजणारा संप्रदाय, वृत्तीला पूजणारा संप्रदाय. वीर वैष्णव, वीर शैव नाही, महावैष्णव. त्याच्यामुळे आपला संप्रदाय विष्णूचा आहे. पण विष्णूचा उपवास आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा विष्णूचा उपवास. पण महादेवाचा उपवास दर आठवड्याला एकदा. एकादशी सोमवार व्रत जेन करीत. भगवान महादेव निघाले आळंदीहून. ज्ञानोबा पोहोचले पंढरपूरला. लक्षात घ्या, पंढरपूर ही वैष्णवांची पेठ आहे आणि आळंदी हे जुनाट शिवपीठ आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे पंढरीची वारी ही शिवपीठातून सुरू होते आणि महायोग पीठ असणाऱ्या वैष्णव पेठेपर्यंत चालते. हा समन्वय म्हणजे ज्ञानोबा आहे. आदिनाथ गुरु
सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा गुरु महादेव आहे. जगातली पहिली कथा महादेवांनी सांगितली, पार्वतीने ऐकली. आरंभ तर तिथूनच आहे. सगळ्या सिद्धांचा गुरु म्हणजे सिद्ध कोणते? आपल्या निवडलेल्या वाटेनं तिथं जाऊन मुक्कामाला पोहोचला त्याला सिद्ध म्हणतात. आणि गीतेच्या तत्वज्ञानानुसार आपल्या मुक्कामाला पोहोचण्याच्या वाटा तीनच, एक कर्माची, दुसरी भक्तीची, तिसरी ज्ञानाची. विठ्ठला कर्माच्या वाटेनं सिद्ध झाला की त्याला कर्मसिद्ध म्हणतात. भक्तीच्या वाटेनं सिद्ध झाला त्याला भक्ती सिद्ध म्हणतात. ज्ञानाच्या वाटेनं सिद्ध झाला त्याला ज्ञानसिद्ध म्हणतात. आणि भगवद्गीता एवं कांडत्रय निरूपिणी, ही 3 कांडाचं निरूपण करणारी जननी आहे. आणि सगळे सिद्ध हे महादेवाला नमन करतात, वंदन करतात. का सांगतो ना तुम्हाला. शिवपीठ हे जुनाट, म्हणजे आळंदी हे काय शिवपीठ आहे. तिथले संत विष्णू अवताराचे असले तरी देव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे शंकराचं स्थान आहे. त्यामुळे सगळे सिद्ध राहायला आळंदीत आहेत ना. 84 सिद्धांचा सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा काय मानू. या सिद्धांचे स्तर 3 आहेत. आणि भगवान महादेव तिन्ही प्रकारच्या सिद्धांचे गुरु आहेत. सिद्ध करतो. चला सिद्धच आहेत, मग काय सिद्ध करायला हरकत आहे. मी तर म्हणतो ते सिद्धच आहे, मी फक्त प्रसिद्ध करतोय. विठ्ठला विठ्ठला. भगवान महादेव कर्मसिद्धांचे गुरु आहेत, भक्ती सिद्धांचे गुरु आहेत, ज्ञानसिद्धांचे गुरु आहेत. कसे तेवढं सांगितलं की झालं. कर्मसिद्धांचे गुरु म्हणजे कर्म करणाऱ्यांचे गुरु आहेत. कसं कर्म करावं, काय कर्म करावं. भगवान महादेव स्वतःच्या जीवनाचा आचार लोकांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवतात. कसा सांगतो ना. ज्या वेळेला इंद्राची सगळी संपत्ती दुर्वासांच्या शापाने कोसळली. कुठे? समुद्रात. का शाप दिला इंद्राने? काय भगवान दुर्वासांनी आपल्या गळ्यातला हार एक सन्मान म्हणून इंद्राला दिला होता. त्यांनी महाराजांची पाठ फिरल्यावर ती ऐरावताच्या सोंडीत दिलं. त्यांनी पायदळी तुडवला. साधूचा उपमर्द म्हणजे आपल्या सत्यानाशाला सुरुवात आहे बरं का. मुंग्यांना पंख फुटले म्हणजे त्या मरणार हे नक्की. तसा साधूचा अवमान झाला की आपला विनाश नक्की, हे ठरलेलं गणित. पण साधूचा, आपण साधू नसतो त्याच्यामुळे आपण वाट पाहतो. आपल्याला त्रास देणाराचं कसं वाटोळं होतं, मग लगेच तो सिद्ध करतो. दुपारी ज्याच्याशी भांडण झालं त्याच्या जर संध्याकाळी वाड्याला आग लागली ना, लोक लगेच म्हणतात पाहिला देव लांब नाही. विठ्ठला. ऍक्च्युअली ते त्याच्या प्रारब्धाने झाले. त्याने तुला त्रास दिलाय, तू एवढा कुठं धुतल्या तांदळाचा आहे. त्रास दिला की मग ते होणार. सगळी संपत्ती समुद्रात पडली, मग ती पुन्हा मिळाली पाहिजे. मग मंथन केलं. मंथन खर तर राक्षसांचं आणि देवांचं कधीच पटत नव्हतं. मग ते मिळवायचं होतं ना. काहीतरी मिळवायचं असलं की अजिबात पटत नसलं तरी माणसं एकत्र राहतात. विठ्ठला. मग ते बोलतात फार छान. आमच्यात मनभेद आहेत, मतभेद नाहीत. अरे 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 काय चतुराई असते ना. झाले देव दानव एकत्र केलं. मंथन मंथन करायला घेतल्यावर जे निघायला पाहिजे होतं, ज्याच्यासाठी मंथन केलं ते नाही निघालं. जे नाही निघालं पाहिजे तेच पहिलं निघालं. काय? हलाहल. हलाहल निघाल्यानंतर खरं तर निघाल्यावर आम्ही पहिलं हे घेऊ ते घेऊ म्हणणारे नको ते आल्यावर सगळे पळू लागले. हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर जसे संस्थेतले सभासद राजीनामा देतात तसं. विठ्ठला. आम्ही नव्हतो त्याच्यात, तुम्ही कसे नव्हते. अडचणीत आल्यावर बाहेर पडले काय, सगळे पळू लागले. का? हलाहल आलं. अमृत प्यायचं असतं तर आम्ही गेलो असतो पुढे.
आम्ही अमृत तुल्य सोडत नाही तर तुल्य अमृत कसं सोडणार हो? येवलेन पोट भर जेवले, दुसरं काय जाऊ. कोणी येईना, ना देव ना दानव, हे करणार कोण? त्यावेळेला इंद्राला एक युक्ती सुचली. हे काम जगात दुसरं तिसरं कोणीच करू शकत नाही, हे काम महादेव करू शकतात. म्हणून सगळ्या देवता गेल्या कैलासाला आणि महादेवाची स्तुती सुरू केली. पार्वतीला थोडासा डाऊट आलाच. का? हे सगळं कार्यकारिणी मंडळ इथे आलंय, माझ्या नवऱ्याची स्तुती कर. हे एक तर भोळे, पटकन तारीख द्यायची विठ्ठला. पटकन द्यायची मार्गाने शब्द. बघतो आम्ही काय काम करायचं, ते अडचण नको व्हायला. तिने आधी दिलेलं का आलात ते सांगा. भगवान महादेवाला त्या देवता सांगू लागल्या, म्हणे आमच्या संपत्तीच्या पुनर्प्राप्ती करता आम्ही मंथन केलं आणि नको तीच निघाला. हलाहल नावाचं विष त्रिभुवनाला जाळत सुटलंय, आपण त्याची व्यवस्था करावी अशी इच्छा आहे. महादेव असते विश्व कल्याण, शिव ना, जगाच्या कल्याणाचा विचार. महादेव असे उठले आपल्या आसनावरून. पार्वतीने हात धरला. पार्वती म्हणते, मला माहिती तुम्ही कुठे चालला, थांबवणार नाही. मला असं वाटतं समाज कार्यात उतरलेल्या नवऱ्याची बायको कशी असावी हे पार्वतीकडून शिकावं. विठ्ठला. नाही तर ती म्हणाली असती, जाऊ द्या आपलं आपलं पहा, कशाला त्या भानगडीत पडता, कशाला ते सप्ताह कमिटीत थांबता, काही करा, लोक शेवटी श्वास देणार असं सांगू नये बरं का. गृहिणीने हे म्हटलं पाहिजे, अहो चांगलं केलं तरी लोक बोलतातच, वाईट केलं तरी बोलतातच, तुम्ही चांगलं सोडायचं नाही. मी आहे ना तुमच्या मागे, पाठीमागे भक्कमपणे उभी. मला असं वाटतं याने तिच्या पुढे रक्कम उभी करा, ती याच्या मागे भक्कम उभी राहावी. विठ्ठला. मग मला माहिती तुम्ही कुठे चाललात, काळजी घ्या एवढंच म्हटलं. महाराज, त्रिभुवनाला जाळणारा हलाहल एका घोटात भगवान महादेव पिता. आत जाऊ दिलं नाही, वर राहू दिलं नाही. इथं पकडलं म्हणून कंठ निळकंठ झाला. मला काय म्हणायचं आहे, एखाद्या कार्यातून जेव्हा काही चांगलं निघतं त्याचं श्रेय घ्यायला केवढ्या उड्या मारतात लोक, परंतु हलाहल निघालं जे कुणी स्वीकारत नाही ते काम महादेवाने स्वीकारलं. हा कर्मसिद्धांचा गुरु आहे. का? जे काम आवडीचं आहे, जे मजा देणार आहे, आनंद देणार आहे, ते काम कुणी करेल हो. पण जे काम कुणीच करायला नाही, खरा कर्मयोगी तो ते काम करतो. आमच्या भिवंडीला नाथ मंदिरात आपण आला होतात का? भाऊरायांकडे काही साधक वर्ग जर आला आणि तो जर म्हणाला, भाऊराया मला माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी सेवा करायची, काय करू? भाऊराय त्याच्या हातात खराटा, बादली, मग द्यायची, सांगितली संडास साफ कर जा, देव लवकर भेटेल. विठ्ठला. अर्थात उत्सवात सगळ्यात सेवा महत्वाची, ज्याला जे जमेल त्याने ते करावं. परंतु अशी सेवा ती की जी कोणाच्या लक्षातही येत नाही. हो, लक्षात येत. आता 5 ते 7 कीर्तन साधारण तुम्ही 6च्या आसपास येऊन बसले, बाकीचे जे आधी आले ते सोडून. पण आपण सतरंजीवर येऊन बसलो. आपण बसण्यासाठी सतरंजी आधी कोणीतरी स्वच्छ केली असेल हा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे. आणि मी निघून जाणार कीर्तन झाल्यावर, ही उचलून कोणीतरी ठेवणार आहे. कोणी घातली बसणाराला माहित नाही, ज्यांनी घातली त्याला बसणारा कोण हेही माहित नाही. विठ्ठला. काय कर्मयोग आहे महाराज. कोणासाठी विष प्यायला माहित सुद्धा नाही महादेवाला. आपण लग्नात नुसता स्टीलचा ग्लास आहे जरी केला तरी याच करून हीच हिच्या चुबा असते. विठ्ठला. ते तुमच्याकडे आहेर आणण्याची पद्धत येते लग्नात. इतकी भंगार कपाट असतात ती, इकडून एक ठोका मारला तर हात आतमध्ये जाईल. 6 महिन्यात गंज लागतो त्याला. पण ते रेडियमने याचकडून हीच, मामाकडून भाच्याकडून काल न्यादान, ते रेडियम जातच नाही. विठ्ठला. संसारी माणसाचं लई अवघड राहत. साडी भेट देतात एखादीला साडी,
मग दिली भेट ना, दान ना, संपलं ना. नाही, ती तुम्ही दिलेली साडी त्या बाईला कधीच कार्यक्रमात नेसता येत नाही, बरोबर ना? का बोल, का हसू नका. तुम्ही भेट दिलेली साडी त्या बाईला कार्यक्रमात घालून कधी येता येत नाही का? ती जर ती साडी घालून आली, काही बरोबर 10-15 जणी तिचा कार्यक्रम, मी दिलेली तीच नाही. नेकी कर दरिया में डाल, चांगलं करा, जाणं विसरून जाणं. भगवान महादेव परत प्रत्येकाला फोन, ते मी विष पिलं म्हणून तुमचा कार्यक्रम चालू आहे असं नाही, तर तुमचा कार्यक्रम झाला असता. नाही म्हटलं असं कधी. कर्मसिद्धांचा गुरु भगवान महादेव आहे महाराज. अमृत प्यायला आयुष्यात सगळे येतात. विष पिण्याची पाळी आहे आणि त्यावेळेला प्रखर भूमिका आहे, म्हणून कर्मसिद्धांचा गुरु आहे आदिनाथ. भक्ती सिद्धांचा गुरु पण आहे आदिनाथ. का? एवढा ज्ञानवान, पण महादेवाला बघायला तुम्ही कधीही जा, हातामध्ये करताल असते, नाही तर जप करायला रुद्राक्षाची माळ असते. परमार्थाचा एवढाच प्रवास आहे, द्राक्षाकडून रुद्राक्षाकडे. वाईन टू डिवाईन. विठ्ठला त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, निफाड महत्वाचं का त्र्यंबकेश्वर. विठ्ठला मला हा काही विषय सोळापर्यंत नाही न्यायचा. विठ्ठला केव्हाही महादेवाला बघायला जा महाराज. ज्ञानाचा पुतळा असलेला तो योगी करताना दिसेल तेव्हा मात्र भजनच. हस्ते क्षमालार्धी कृष्ण तत्वम, जीवाग्रे भागी वरराम मंत्रम, यन्मस्तके केशव पाद तीर्थम, शिवम महाभागवतं नमामि. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी भक्ती सिद्धांचा गुरु आहे महादेव. का? भजन करतो ना. बऱ्याचदा समाजासाठी काम करणाऱ्या माणसांना असं वाटतं भजन गरजेचंच नाही. असं नाही, तो अपूर्ण ठरेल. काम करा पण नाम घ्या ना. मध्ये एकदम सप्ताह करण्यापेक्षा झाडं लावू. अरे हो ना विठ्ठल. सप्त्यात झाडांचा काय संबंध? उलट आता माणसं झाडं लावतात त्याला सप्ताच कारण आहे. पण तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. आणि आम्ही चांगली झाडं लावायला सांगितली होती. तुम्हाला गांजा हर्बल वाटतो विठ्ठला. तरी बरा वारकरी संप्रदाय जे का रंजले गांजले असा आहे विठ्ठला. मला म्हणायचं काय की इतकं काम करणारा तो योगी करतो काय? भजन. मला असं वाटतं नामात काय, कामात थोडं नाम असलं तर किती गोड होईल. आणि ज्ञानाच्या बाबतीत महादेव आपल्या परंपरेचा विचार करा. वारकरी तत्वज्ञानाची शांभवी ज्ञानाची परंपरा. शांभवी ज्ञानाची कसं काय, कुठून काय मिळालं ते पहा ना. क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये त्रिपुरारी म्हणजे भगवान महादेवाने शक्तीच्या म्हणजे पार्वतीच्या कानात काहीतरी सांगितलं. मला एक कळत नाही की ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय म्हणतात मला कळत नाही.
मग महादेवानी पार्वतीला काय सांगितलंय? ज्ञानोबाराय म्हणतात मला कळत नाही. आता इथं तुकोबाराय काय सांगतात तेच आपल्याला कळत नाही, म्हणजे ते किती न कळण्यासारखं आहे. कळलं ना विठ्ठला? इथं तुकोबाराय काय सांगतात आपल्याला ते कळत नाही, आणि तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय काय सांगतात ते मला कळत नाही. तू काय म्हणे नेणे युक्तीची ते माझं म्हणणं आहे. देहूचं म्हणणं आहे की मला आळंदीची खोली कळत नाही. आळंदीत खोली असणं वेगळं आणि आळंदीची खोली कळणं वेगळं. आळंदीत खोली असावी पण त्या खोलीला खोली असावी. आणखी खोलात जाऊन काही सखोल सांगत नाही मी, पण ते तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायांचं मला काही कळत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात महादेवाने काय सांगितलं ते मला माहित नाही. नेणो काही श्री त्रिपुरारी सांगितले जे नाही काही कळलं. पण घडलं काय? महादेव सांगत होते, माता पार्वती अगदी निद्रिस्तच होत्या ना. कीर्तनात झोपण्याची परंपरा पहिल्यापासूनची आहे हो. तो मकरो जरी गुप्त. काय झालं महाराज? भगवान महादेव बोलत राहिले, पार्वती मातेला डोळा लागला, पण तो मत्स्योदरी जो गुप्त होता ना तो मात्र रुकार देऊ लागला. मग पार्वतीचं लक्ष नाही. ओंकार कोण देतो? महादेवानं पाहिलं आणि ते धावले. त्यावेळेला तो जो होता ज्ञान स्वरूपाने उत्तर देणारा तो मत्स्येंद्र विठ्ठला. त्यामुळं ज्ञानाची गंगा भगवान महादेवाकडून प्रवाहित झाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य हे ज्ञान तिथून पुढे प्रवाहित झालं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गैनी प्रति विठोबा. बोला बोला बोला.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दाता ज्ञानदेवासार सोजविले. त्यामुळे म्हणतात माझ्यापर्यंत जी ज्ञानाची गंगा आली, जो ओघ आला, त्याचा आरंभ भगवान महादेवापासून आहे. मला असं वाटतं हे देवालय म्हणजे ज्ञान परंपरेची ही गंगोत्री आहे. इथे साधना घडावी, उपासना घडावी, नामस्मरण घडावं. खरंच रमेश भाऊंना आणि ह्या सगळ्या परिवाराला द्यावी तितकी धन्यता थोडी आहे. धर्म, देश, संस्कृती, परंपरा, उपासना या गोष्टींची आज अत्यंत आवश्यकता आहे. माणूस श्रीमंतीकडे वळला, पण त्याने समाधान गमावलंय. त्याचं काय? अमेरिका जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. भूतान जगातला सगळ्यात गरीब देश आहे. अमेरिका जगातला सगळ्यात तणावग्रस्त देश आहे. भूतान जगातला सगळ्यात आनंदी देश आहे. मग आनंदाचा संपत्तीशी संबंध केवढा? हेच तर वैशिष्ट्य आहे ना. या सगळ्यामध्ये भगवत भजन, भक्ती, उपासना यांचं स्थान गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आधी उडवून लावल्या तर नंतर दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. म्हणून मला असं वाटतं अशा स्थानांच्या निर्मितीची नितांत गरज आहे. जागोजागी पावलोपावली अशी ऊर्जा स्थळं निर्माण झाली पाहिजेत. आणि या सगळ्याच्या आश्रयाने हे मंदिर नुसतं मंदिर नाही, इथं येणाऱ्याचं जीवन सुद्धा एक मंदिर व्हावं. कारण देवाचं भजन नुसते ह्या मंदिरात नाही करता येत, त्याला आतल्या मंदिरात जावं लागतं. त्या मंदिराला हृदय मंदिर असं म्हणतात. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, पण कुठे स्मरायची? हृदय मंदिरी स्मराकारी. या मंदिरात येता येता आपलं हृदय मंदिर होईल. म्हणून त्या मंदिराचा आश्रय करावा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मंदिरासाठी नाही करावे लागत, ते तर ओपन पण लवकर होतं आणि टॅक्स पण कमी होतं. अडचण मंदिराची असते. मला असं वाटतं त्या मंदिराच्या आश्रयाने जीवन उपासना युक्त बनवावं आणि कल्याणमय जीवनाला ईश्वराच्या चरणी समर्पित करावं. याकरता या परिवाराने आयोजित केलेला हा सुंदरसा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्नतेकडे जात असताना एका उत्सवात दुसऱ्या उत्सवाचं निमंत्रण द्यावं, म्हणजे त्यात साखळी तयार होते. दिनांक 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात सरळांबे शहापूर येथे आमच्या वानप्रस्थ उपासना क्षेत्र ह्या मनस्वास्थ्य प्रदान करणाऱ्या प्रकल्पावर आनंद साधना नावाचं एक अध्यात्म शिबिर आयोजित केलंय. सप्ताह नव्हे, कारण तिथे नॉनस्टॉप आणि पूर्ण वेळ थांबून त्या उपक्रमांचा आनंद घ्यावा. ध्यान कसं करावं, जप कसा करावा, स्मरण कसं करावं, श्रवण कसं असावं, आध्यात्मिकाचे 24 तास कसे असावे, या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक आणि त्याचा अनुभव आपल्याला घेता येईल. त्याकरता या उपक्रमाचं निमंत्रण आपल्या पुढे ठेवतो आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा आनंद हृदयात साठवून निरोप घेतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.